सिन्नरमध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी बाजार समितीमध्ये जो कांदा साठवलेला होता त्या कांद्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर ज्या कांद्याच्या शेड आहेत त्याच्या बाजूने पाणी वाहून जाण्यासाठी हे नाले आहेत, मात्र कांदा या ठिकाणी या नाल्यामध्ये वाहून आलेला आपल्याला पाहायला मिळेल, कारण संपूर्ण या ठिकाणी पाणी काल पाऊस आल्यानंतर पाणी भरलेलं होतं आणि परिणामी हा सगळा कांदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात भिजलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। अगदी या ठिकाणी आपण जर बघितलं तर जमिनीवर सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने हे कांदे पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळेल, कारण काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि हा सगळा कांदा जो आहे तो अगदी पलीकडच्या भागातून वाहून पाण्यासोबत या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळेल। एका कांदा शेडमध्ये आपण विचार केला तर जवळपास 350-400 क्विंटलपेक्षा जास्त कांदा या ठिकाणी साठवण्यात आलेला होता। मात्र काल ज्या पद्धतीने पाऊस या ठिकाणी या सगळ्या सिन्नरच्या परिसरामध्ये झालेला होता त्यानंतर कांद्याची काय अवस्था झाली हे आपल्याला बघायला मिळेल। अगदी गुलाबी चिखल या ठिकाणी बाजार समितीतल्या कांदा शेडमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल। अद्यापही या भागामध्ये काही ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता हा सगळा कांदा जो आहे तो काल वाहून आला आणि पूर्णपणे भिजलेला आहे। आता हा कांदा जो आहे तो सडायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हा कांदा बाजारात विकला जाऊ शकत नाही आणि परिणामी लाखो रुपयांचं नुकसान या कालच्या मान्सूनपूर्व पावसाने आता या ठिकाणी सिन्नरच्या बाजार समितीमध्ये कांद्याचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सिन्नर शहराप्रमाणेच ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला आहे। अनेक ठिकाणी कांदा चाळीमध्ये देखील कांदा जो साठवलेला होता शेतकऱ्यांनी तो देखील भिजलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान मान्सूनपूर्व पावसामुळे या सगळ्या भागातल्या व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळते। आता तातडीने सरकारने या सगळ्या नुकसानीची पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी आता शेतकऱ्यांकडून देखील केली जाते आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।